नमस्कार, शुभ संध्याकाळ. गावाकडील जीवन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर मला वाटतं आज महिन्यातनं व्हिडिओ काढते का नसतो मी. महिना झाला असेल व्हिडिओ अपलोड केले नाही मी, म्हणजे असा लॉंग व्हिडिओ झालंच नाही. आहो कसं झालं, थोडंसं रानातली कामं चालली होती, नंतर परत रानातली कामं झाली, घरची कामं लागली. घरची कामं म्हणजे मुलं आजारी होती जरा, 8 दिवस एक, 8 दिवस एक, नंतर 8 दिवस त्यांचं पप्पा असेच गेले, 10-12 दिवस तर असेच गेले. आणि त्याच्यामुळं काही व्हिडिओला हेच नाही आलं, मुळंच नाही लागलं. कसं काय करायचं, आजार हे असले घरात आणि कामाचा राडा, पोरांचे राडा, रडपडापड, त्याच्यामुळं होत नाही. आणि मग लय लेट झाला व्हिडिओ टाकायला, झालंच नाही काढणं. हो त्याच्यामुळं मग म्हणलं आता का झाली सुट्टी, तर म्हणलं आता जाता जाता काढावा व्हिडिओ. तर इथं ह्या रानात आपल्या काय वापसा नव्हता, वापसा आल्यावर मका टाकली होती आप्पांनी काढून. तर मग ह्या आजारपर्यंतच राहिलं, थोडंसं खुडायला लेट झाला. तर आम्ही आता खुडतोय थोडं थोडं. काय होईल ते. आणि मग बाकीकडे केली कांद्याची लागण, केली 10 गुंठ केली, अजून आहे रोप, अजून करायची लागण आपल्याला. आणि एक 20 गुंठ गहू केला असेल, है ना. काय गहू केला, भेंडी ती गहू केला. आणि मग आता ह्याच्यात काय करायचं काय माहिती, आता ह्याचं कधी व्हायचं नीटवाकडं, आणि मग ह्याच्यात काहीतरी करायचं. तर चालले आता काय होईल असं करायला लागतंय. तसं आप्पा आमचं रोजच असते तर रानामध्ये, पण आम्हालाच येणं होत नाही. थोडंसं ह्यांना बाहेरची कामं असतात आणि पोरं लहान असल्यामुळे हे होतं, म्हणजे अवघड जाते राहण्यातलं घरचं. त्याच्यामुळे थोडंसं रोज रोज होई नाही येणं पण, आणि व्हिडिओला पण टाईम भेटणं झाला आहे. असं झालं या, लय प्रयत्न करते पण नाही भेटत. तशातनंच काय थोडेसे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवते आणि ते करते अपलोड, मग हे नाही झालं तरी असे. आणि कांदा पण आपण टाकला आहे थोडासा, आता त्या कांद्याचा व्हिडिओ पण उद्या जर टाईम भेटला तर बनवून टाकन. आणि बाकी इकडं मकाकडेच येणार आहे उद्या पण, कारण उद्या राहिलेलं खुडून काढायचं नाही, खोडायचंच राहिले बाकी. आता ही बारकं तुकडे आहे ना तिथपर्यंत, खाली मोठं आहे असं आडवं ती राहिले या. तर उद्या काय म्हणते आता किती होतंय, 2-3 दिवसात होऊन जाईल असं करायचं. जरा नीट त्याला असं करायचं. तर आज चाललाय बघा पटापटा उरकायचं, काढायचा व्हिडिओ आणि जायचं. इकडे बघा आमचा नवरदेव कसा बसलाय खांद्यावर. चला आमची झाली आता सुट्टी, म्हणलं जावं घरी. जाता जाता बोलावं तुमच्याशी 4 शब्द, लय दिवस झालं बोलले नाही, काही गप्पा नाही, काही गोष्टी नाही, लाईव्हला पण नाही, काहीच नाही या यूट्यूबवरती. त्याच्यामुळं थोडंसं म्हणलं बोलावं जरा. या पुढं जरा, हाय मी चालत. इकडं बघा सगळीकडं कांद्याच्या पेरणी झालेली. आमच्या इकडं कांदा ट्रॅक्टरने पेरलेलं आहे इथं. आणि आम्ही जे आहे ना ते इसकाटला आहे. गेल्या वर्षी पेरलाच होता, थोडासा दाट झाला होता, त्याच्यामुळे यंदा थोडासा इसकाटला आहे आम्ही. आणि बाकीची लागण करायची असं निम्म केलं आहे. आणि तसं बी गेल्या वर्षी इतका नाही कांदा केला, काय आता थोडा करायचा पण करायचाच, फुकट टिकायचा पण कांदाच करायचा असं. थोडा का व्हायना आपला कांदा असावा म्हणून करतो, सवय लागलेली या. आणि कसं आहे शेतकऱ्याला पिकाशिवाय नाही करू, आता कोणतं का व्हायना काय का व्हायना केलं पाहिजेच. त्याच्यामुळं आम्ही करत राहतोय सारखं. कशात यश येतं कशात नाही येत, कधी जातं कधी येतं, पण करणं भाग आहे आपल्याला. कारण आपण ह्याला नाही दर आला तर मग ती रान पडून नाही ना ठेवू शकत, त्यात काहीतरी परत करावंच लागतंय ना. त्याच्यामुळं मग आपलं करत राहायचं असं. भरपूर इकडं कांदा केलेलं आहे यंदा, आमच्यातच जास्त नाही, तर कांदा भरपूर जणांनी लावलेला आहे इकडं. आम्हीच यंदा कमी केला, जरा लय राड होतो या. आता दर किती होतोय काय माहिती, ते तर कोणाच्या हातातच नाही. जेवढा घालून तेवढा घालून जाऊ द्या मरू द्या. आणि त्याच्यामुळं कसं आहे, आपण आपला थोडकाच केला आहे. गेल्या वर्षी लय राडा होता, गेल्या वर्षी आपली 400 थैली निघली होती कांद्याची. यंदा थोडासा मग कमीच आहे, निम्मा असेल, निम्मा आहे का नाही. चला भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, भेटूया उद्या.
गावाकडे जीवन यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय पिलो, बाय बाय कर. बाय बाय.